आझाद मैदानावरती होमिओपॅथिक डॉक्टरांच्या आमरण उपोषणाला आज संग्राम जगताप साहेबांनी भेट दिली आहे। ते आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। दादा काय सांगाल आज भेट दिली? डॉक्टर होमिओपॅथी डॉक्टर लोकांचा जो विषय आहे की त्यांच्या कुठतरी प्रॅक्टिसवरती गदा आणण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। ठीक आहे, कुठलीही मागणी कोणाची असेल तर ती मागणी पूर्ण करत असताना दुसऱ्या बाजूवर अन्याय होता कामा नये याची देखील खबरदारी ही सरकारच्या वतीने घेतली पाहिजे। पण काही बाबी सरकारच्या निदर्शनास न आणता अशा काही घटना घडलेल्या, त्यामुळे निश्चित रूपाने सरकारकडे मागणी केली जाईल की या बाबतीमधला लवकरात लवकर योग्य तो सकारात्मक विचार डॉक्टर मंडळाच्या माध्यमातून करण्यात यावा। कारण की कोविडमध्ये कुठले डॉक्टर असो, मग होमिओपॅथी असो, ॲलोपॅथी असो, आयुर्वेद असो किंवा अन्य कुठला डेंटिस्ट असो, त्या प्रत्येक लोकांनी चांगल्या प्रकारची सेवा ही देण्यात आली आहे। त्यामुळे कुठलाही निर्णय घेत असताना कोणाला अन्याय होणार नाही याची देखील खबरदारी सरकारने घेणं अपेक्षित होतं। संजय राऊतांनी तुमच्यावरती एक टीका केलेली आहे। ते म्हणतात की प्रखर हिंदुत्ववादी झालेत पण डुप्लिकेट हिंदुत्ववादी। कसं आहे, शिवसेनेने आपण बघितलं की जी काही भूमिका महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घेतलेली होती, तर ती भूमिका सोडून कुठेतरी मस्किटो नेटच्या टोप्या घालून आता फिरण्याची वेळ त्यांच्यावर आल्यामुळं कुठेतरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जागृत व्हावं लागलं। त्यामुळे भूमिका घ्यावं लागते। आणि ओरिजिनल डुप्लिकेटचं काय अजूनपर्यंत गव्हर्नमेंटने मला वाटत नाही की त्यांच्याकडे ट्रेडमार्क देण्याची एजन्सी दिलेली आहे। त्यामुळे त्यांना ओरिजिनल डुप्लिकेट ठरवायचा अधिकार नाही। ते स्वतःच डुप्लिकेट ओरिजिनल स्वतःच ठरवतात। त्यामुळे असा ट्रेडमार्क देण्याची व्यवस्था अजून सरकार त्याच्यापर्यंत केलेली नाही। आता दुसरा एक प्रश्न आहे, अहिल्यानगरची जी पालिका आहे ती दरोडेखोरांचं उत्तम उदाहरण आहे असं म्हणता येईल? नाही, कसं आहे, संजय राऊत साहेब म्हणजे आपण जसं सायंकाळच्या वेळेला महिला भगिनी आमच्या माता भगिनी मालिका पाहतात, तर पुरुषांना फार एंटरटेनमेंट संध्याकाळच्या वेळेस नसतं या मालिकांमधून। तर आता आमच्या पुरुष बांधवांकरता हे सकाळचं एंटरटेनमेंट म्हणजे राऊत साहेब आहेत। मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी सगळे पुरावे पाठवले, पूर्ण फाईल पाठवले, मग मुख्यमंत्री साहेब योग्य ते निर्णय घेतील ना। दादा अहिल्यानगरच्या नव्हे भ्रष्टाचार तुमचं पक्षात चालले असते म्हणतात? नाही, कसं आहे, मी सांगितलं ना तुम्हाला, हे आता तिकीट कसे कोणत्या पक्षात विकले जातात हे काय महाराष्ट्रात सांगण्याची आवश्यकता नाही। हे होते संग्राम जगताप। त्यांनी असं मोठ्या प्रमाणात संजय राऊत यांच्यावरती टीका केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीसह मी वैभव गाग, TV9 मराठी, मुंबई, आझाद मैदान। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।